दुसरं परफॉर्मन्स, तिसरं इक्विटी कर. ठीक आहे. पहिलं आपल्यासाठी महत्वाचं आहे, ज्याच्यात आपण सगळं काही भरणार आहे, ते जर्नलचं शीट आहे. ठीक आहे. आता इथे दिसत असेल तुम्हाला स्टार्टिंग अकाउंट बॅलन्स. इथे तुम्ही ज्या अमाऊंटनं स्टार्ट करणार आहे ट्रेडिंग ती तुम्ही भरायची आहे. ठीक आहे. समजा आता आपण असं अज्युम करू की सगळ्यांची एक ऍव्हरेज अमाऊंट आहे 50,000. ठीक आहे. ती मी भरली. बाकी सगळीकडे चेंज झालं, सगळीकडे चेंज झालं. ओके. ही एक्झिट प्राइस आहे ना, मी फॉर टाइम बिंग क्लोज करून टाकतो. त्याचा फॉर्म्युला आहे इथे लावलेला एक्झिट प्राइसचा, ते व्हॅल्यूचे एरर दिसतात म्हणून मी हे तुम्हाला पंच करून दिल्या होत्या की एरर दिसले पास सगळीकडे तुम्हाला. आता जर मी एक्झिट व्हॅल्यू काढून टाकल्या तर एरर दिसतात, ते त्याच्यासाठी म्हणून ती ठेवलेली. ती तुम्हाला मॅन्युअली पंच करायचं, जसं तुम्ही भरत जाताल तसं त्या तुम्हाला अपडेट होत जातील. आता इथे सगळ्यात पहिला कोणता कॉलम आहे आपला? सिरियल नंबर वगैरे तर ऑटो झालेत. इथे आपला डेटचा कॉलम. डेट कशी भरायची आहे? आता आपला परवाचा ट्रेडिंगची डेट काय होती? 25 मार्च. ठीक आहे. जर तुम्ही असा डॉट देऊन भरलात 25/3/2022 तर तो घेणार नाही. ठीक आहे. तुम्हाला हे पाहिजे इकडे जर समजा मी आता टाकतो इथे, ठीक आहे. समजा डेट आपण मी तुम्हाला आता दाखवतोय अशी डॉटनी टाकली मी 25/3/2022. स्टॉक आपण समजा निफ्टी. ठीक आहे. निफ्टी मी टाकली, बाय केली होती मी समजा निफ्टी. एंट्री प्राइस माझी आली 17,000. इनिशियल स्टॉप लॉस तुम्हाला इथे टाकायचं. समजा मी आता टाकला किती? 16,900. सगळ्यांनी म्यूट ठेवा बरं का प्लीज. ठीक. 16,900चा मी इनिशियल स्टॉप लॉस टाकला, क्वांटिटी 50 टाकली. तर पहा इथे लगेच माझं पर्सेंटेज मी किती रिस्क घेऊ राहिलोय, रिस्क अमाऊंट वाईज आणि पर्सेंटेज वाईज दोनही आले. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक कळतं की मी रिस्क किती घेऊ राहिलोय माझ्या टोटल कॅपिटलच्या. ही रिस्क कुठली येणार? जी तुम्ही तुमची स्टार्टिंग अमाऊंट किंवा अकाउंटचा बॅलन्स जो टाकलाय त्याच्या टक्केवारीतली ही रिस्क आहे. ठीक आहे. सो स्टँडर्ड रूल प्रमाणे जर तुमचा अकाउंट खूप छोटा असेल तर 3 ते 4% रिस्क घ्यायची असते आपण एका ट्रेडवर, त्याच्यापेक्षा जास्त घ्यायची नाही. ठीक आहे. आता एक्झिट प्राइस माझी जर मी टाकली 17,100, इथे ट्रेड कॉस्ट माझी पर्सेंटेज वाईज आहे. सो अरे सॉरी, एक मिनिट. इथे तुम्हाला लॉंग टाकायला लागणार. बाय आणि सेल नाही जमणार. वरती जे आपण लिहिलंय ना लॉंग किंवा शॉर्ट. ठीक आहे. तुम्हाला बाय सेल पाहिजे असेल तर मी चेंज कसा करायचा ते पण सांगतो. इथे तुम्हाला लॉंग शब्दाऐवजी मग बाय टाकावं लागेल. हा जो फॉर्म्युलाचा बार आहे इथे तुम्हाला लॉंग ऐवजी बाय टाकावं लागेल. पण मोस्टली टेक्निकल मध्ये आपण बाय सेल हे रिटेल ट्रेडरचे वर्डिंग असतात. प्रोफेशनली आम्ही लॉंग शॉर्ट वापरतो. दॅट्स वाय या जर्नल मध्ये मी लॉंग शॉर्ट असं टाकलेलं आहे. ठीक आहे. हे पहा, हे इथे लॉंग टाकलं, एंट्री प्राइस टाकली, इनिशियल स्टॉप लॉस टाकला, क्वांटिटी टाकली, रिस्क
पर्सेंटेज वाईज आणि अमाऊंट वाईज दोनही आपोआप कॅल्क्युलेट होणार. एक्झिट तुम्ही कितीला केलं हे तुम्हाला टाकावं लागणार. ब्रोकरेज आता मी एक टाइम बिंग फॉर्म्युला लावून ठेवलेला आहे की जो सध्याचं चालू ब्रोकरेज वगैरे असतं तो फॉर्म्युला लावलेला आहे. पण तुम्ही तुमची कॉन्ट्रॅक्ट नोट बघून ही अमाऊंट अपडेट करू शकता की प्रत्येक ब्रोकरचं वेगळं असतं. मला ते मॅन्युअली करणं शक्य नव्हतं. दॅट्स वाय मी एक फॉर्म्युला सध्या लावून दिलाय स्टँडर्ड. तुम्ही आहे तसा ठेवू शकता किंवा मॅन्युअली कॉन्ट्रॅक्ट नोट बघून टाकू शकता. ठीक आहे. आता लगेच काय झालं, माझं प्रॉफिट किती झालं हे मला अपडेट झालं. ट्रेडचा रिझल्ट काय आला, मला प्रॉफिट आला. हा प्रॉफिट आल्यानंतर माझा अकाउंट बॅलन्स काय झाला दिसतंय का सगळ्यांना? पाटील सर दिसतंय ना? येस सर. ठीक आहे. माझं प्रॉफिट झालं 4,893.37 रुपये. त्यानंतर माझा इनिशियल बॅलन्स होता 50,000चा. हे पहा इथे पण लगेच क्लोजिंग P&L म्हणजे मी आता टोटल किती ट्रेड मध्ये प्रॉफिटेबल आहे हे लगेच इथे येतं. नेट अकाउंट बॅलन्स माझा येतो तो इथे पण येतो. त्यानंतर तुम्ही किती गेन मध्ये आहात म्हणजे समजा आता हे तुम्हाला इनिशियली कमी दिसतंय म्हणजे एकच ट्रेडमुळं. याला आपण थोडंसं अपडेट करूयात, सगळ्यांना दिसेल ते. पण जर इथे आलात तुम्ही तर इथे सध्या तुम्हाला दिसलं का मार्चची आकडा टाकलाय मी, पण मार्च मध्ये काय आलंय का मला सध्या? का नाही आलं? त्याचं कारण मी सांगितलं. डेट तुम्हाला डॉटनी टाकायची नाहीये. 25 हा जो मायनसचा साइन वाला असतो तो टाकायचा आहे. 22. आता बघूया बरं आलं का इकडे. आता त्याने घेताना डॉट मध्ये परत कन्वर्ट केली पण इकडे आलं का? नाही आलं. एक मिनिट. ओके सॉरी इयर चुकलाय माझा. इयर आहे 2022. आला मार्च महिन्यामध्ये. आता आपोआप माझा ऍव्हरेज प्रॉफिट मार्च 2022 मध्ये किती झाला, ट्रेडिंग कॉस्ट किती गेली माझी, P&L काय, ऍव्हरेज काय, सगळं तुम्हाला इथे येणार. माझा ऍव्हरेज मार्च महिन्याचा रिस्क टू रिवॉर्ड काय होता सगळं या जर्नल मध्ये येणार. ठीक आहे. आता एक आपण फक्त टाइम बिंग वेगळे वेगळे ट्रेड्स डमी ट्रेड्स याच्यात टाकूया आणि रिझल्ट कसे अनालाइज करायचे हे तुम्हाला सांगतो मी. याच्यात कुणाला काय डाऊट आहे का? कुणाला काही डाऊट आहे का याच्यात की कोणता आकडा कुठे टाकायचा आहे काय? हॅलो सर. हा विचारा. ट्रेड कॉस्ट म्हणजे तुमचं जे ब्रोकरेज आहे आणि त्याच्यावर जे आपण प्रॉफिट किंवा लॉस वर पर्सेंटेज लागतात ते आहेत का? हो हो. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट नोट्स जर बघितली तर कॉन्ट्रॅक्ट नोट समजा तुमचं लेट्स से अपस्टॉक किंवा झिरोदात अकाउंट आहे. 20 रुपीज ब्रोकरेज बायचं, 20 रुपीज सेलचं, 40 रुपीज झालं. ओके. त्यावर GST लागतो. बरोबर. सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स STT लागतो, स्टॅम्प ड्युटी लागते, बाकीचे ट्रान्झॅक्शन टॅक्स, एक्सचेंज टॅक्स, भरपूर चार्जेस लागतात. ठीक आहे. बरेच रिटेल ट्रेडर या गोष्टीला महत्व देत नाही, ट्रेडिंग कॉस्ट, बट इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॅक्टर. ठीक आहे. त्यामुळे ही मी पर्पजफुली हा कॉलम ऍड केलाय की तुम्ही ट्रेड किती करताय, प्रॉफिट किती घेताय आणि कम्पेअर टू दॅट ट्रेडिंग कॉस्ट किती घेताय. ठीक आहे. सो हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. जर तुम्हाला मॅन्युअली भरायचं नसेल तर तुम्ही एक लमसम तुमच्या जो काही ब्रोकरचा एक कॉन्ट्रॅक्ट नोट घ्या, त्याप्रमाणे किती स्टँडर्ड फीज लागते पर्सेंटेज वाईज तेवढी इथे फॉर्म्युल्यात. आता समजा मी 0.05% एक लमसम अमाऊंट टाकली आहे. तुम्हाला जर वाटतं की नाही माझ्या याच्यात 0.04 वगैरे लागतोय ऍव्हरेज रेट, सो यू कॅन चेंज 0.04. ठीक आहे. तर तो चेंज होऊन जाईल. पण ही कंपल्सरी भरा. याचा खूप उपयोग होतो तुम्हाला लॉंग टर्म मध्ये की मी ट्रेड किती करतोय, प्रॉफिट किती घेतोय. आणि मी असं बऱ्याच वेळा बघितलंय की रिटेल ट्रेडर्स एखाद महिनाभर ट्रेड करतात, 2,000-3,000 प्रॉफिट करतात. त्यांना खूप छान वाटतं, अरे मी 2,000-3,000 प्रॉफिट केलं एक 20-25 कॅपिटलवर. ठीक आहे. म्यूट करा सर. ओके ठीक आहे. थँक्यू सर.
ठीक आहे, त्यांना खूप बरं वाटतं की मी 20-25 हजारच्या कॅपिटलवर 2 ते 3 हजार रुपयाचं प्रॉफिट केलं. बट इथे काय होतं, छोटे छोटे ट्रेड करत राहतात ते, आणि त्यांनी कम्पॅरेटिव्हली 1,500 रुपये ब्रोकरेजही दिलेलं असतं ब्रोकरला. सो हे चुकीचं आहे. म्हणजे यावरनं तुम्हाला कळतं की तुम्ही प्रॉफिट जनरेट करण्यासाठी एक्सेसिव्ह ट्रेडिंग करताय. की जर तुमचं प्रॉफिट ओके, ऍक्युरेसी ओके, तर तुमची इथे ट्रेडिंग कॉस्ट मिनिमम पाहिजे. ठीक आहे. जर ओके सर. ऍक्युरेसी पण ओके, सगळं आहे, ट्रान्झॅक्शन कॉस्ट पण तरी तुम्हाला जास्त वाटते, तर दॅट मीन्स की तुमचं ब्रोकर चुकीचं आहे. काही जणांचे अजूनही अकाउंट ट्रॅडिशनल ब्रोकर्स करा असतील जुन्या, की जे 0.05% फिक्स्ड चार्ज करतायत, किंवा डिस्काउंट ब्रोकर्स मध्ये काही काहींचे चार्जेस किंवा टर्म्स अँड कंडिशन्स नुसार वेगळ्या असतात. सो तुम्हाला ते सुद्धा बघावं लागेल की माझ्या ब्रोकर मला काय चार्जेस लावतोय. ठीक आहे, हा खूप इम्पॉर्टंट असतो. हिडन चार्जेस वगैरे भरपूर प्रकार असतात ज्याकडे रिटेलर दुर्लक्ष करतात. त्यामुळे हा इम्पॉर्टंट कॉलम आहे. अजून कोणाचा काही प्रश्न आहे असेल तर प्लीज लवकर विचारा, नाही तर मग आपण कसं आहे पुढे पुढे थोडं यामध्ये डमी ट्रेड्स टाकून कसा रिझल्ट अनालाइज करायचं वगैरे ते बघूयात. कारण आज आपले 2-3 टॉपिक्स आहेत. आपला RSI वगैरेची ती इंडिकेटर्स पण बघायची आहेत आपल्याला. ऑल क्लिअर? ऑल क्लिअर सर. ठीक आहे. क्लिअर. आपण एक 100 ट्रेड पर्यंत आपण लमसम टाकून बघूया काय होतं. डेट्स डझंट मॅटर. इथे स्टॉकचं पण आपल्याला काही विशेष नाही, जो आपण घेणार असतो तो आपण टाकतो. एकच मिनिट, काही जणांचे आपल्या ग्रुपवर मेसेज येत आहे. कोणी पेंडिंग आहे का? ओके, हे पहा, आपण आता डमी ट्रेड टाकून बघूयात. लॉंगचे काही टाकूयात, काही शॉर्टचे टाकूयात. पन्नास आपण लॉंग टाकू. 50 आपण शॉर्ट टाकू. ठीक आहे. सर कुणाला काही डाऊट असतील ना तर प्लीज अनम्यूट करून विचारत चला. बिकॉज लेक्चर मध्ये काय होतं, मी मेसेज कडे मोस्टली एवढं बघत नाही. ठीक आहे. सो सॉरी फॉर दॅट. पण काय होतं, फ्लो मध्ये मेसेज बघणं पॉसिबल होत नाही. मी कुणालाच म्यूट नाही करून ठेवलेलं. यामध्ये आपण इक्विटी जर घेतले असेल त्याचं पण टाकू शकतो ना? एनी इन्स्ट्रुमेंट तुम्ही काहीही टाका, काही फरक पडत नाही. ओके. आणि आपलं जर आपण होल्ड केली जर पोझिशन ऑप्शन्स मध्ये, तर ते शॉर्ट येईल की लॉंग येईल? पोझिशन तुम्ही कोणती होल्ड करताय डिपेंड ऑन दॅट आहे ना. की जर मी समजा कॉल शॉर्ट करून तो होल्ड केलाय, सो युअर पोझिशन शुड बी शॉर्ट. जर मी कॉल आज बाय करून घरी घेऊन गेलोय, ओके, सो ती माझी लॉंग येणार. ओके. आणि जर पुट घेतला असेल तर शॉर्ट येणार का? नाही सर, नाही. हे पहा, पुट तुम्ही बाय केलाय, ओके,
कन्फ्युजन नका करू, मी क्लिअर करतो. हे पहा, जर तुम्ही निफ्टी खाली जाणार म्हणून पुट बाय केलाय, ठीक आहे, तुम्ही ट्रान्झॅक्शन काय केलंय सर? बायचं केलंय, बरोबर? हा बरोबर. सो इट इज ऑलवेज लॉंग येणार. ओके. पुट बाय केलाय याचा अर्थ असं नाही की तुम्ही मार्केट खाली जाणार आहे म्हणून शॉर्ट केलंय वगैरे, ठीक आहे. तुम्ही जे इन्स्ट्रुमेंट आहे तुमचं, समजा आता मी इथे असं करतो, चला तुम्ही म्हणताय तर पुट मी बाय केलाय, एंट्री प्राइस काय असेल माझी, लेट से 150 रुपीजला, इनिशियल स्टॉप लॉस मी 140 रुपीज, क्वांटिटी लॉट साईज तर माझा 50च राहणार. ओके, एक्झिट प्राइस माझी समजा 170 रुपीज. मी पुट बाय केला होता, तो 150 ला बाय केला होता आणि 170 ला विकलाय, ठीक आहे. आता जर मी ऑप्शन सेलर आहे, मला वाटलं होतं की मार्केट खाली जाणार नाहीये आणि मी पुटला आधी शॉर्ट केला होता 170 रुपयाला, त्याला 200 इथे 150 ला मी शॉर्ट केला होता, 170 चा स्टॉप लॉस लावला होता आणि आता तो मी 140 ला खाली आल्यावर बाय केलाय. तो या दोन्हीमध्ये लॉजिकली डिफरन्स आहे सर. ओके ओके, कळलं सर मला. हा, आपण कुठलीही गोष्ट पहिल्यांदा बाय करतो आणि नंतर सेल करतो, तर आपण शॉर्ट मध्ये रिव्हर्स करणार, पहिल्यांदा सेल करणार आणि नंतर बाय करणार. ठीक आहे. सो जर हे पहा, ऑप्शन पण आहे, इन्स्ट्रुमेंट आहे, मी त्याला आधी शॉर्टही करू शकतो किंवा बायही करू शकतो. मी पर्सनली ऑप्शन सेलर आहे, माझे मोस्टली ट्रेड पहिले शॉर्ट येतात, मग मी त्यांना कव्हर करतो. फरक काय पडणार आहे, जर तुम्ही इथे लॉंग टाकलात तर हा कॅल्क्युलेशन तो काय करणार आहे, तुमची एक्झिट प्राइस मायनस एंट्री प्राइस, ठीक आहे. लॉंग मध्ये काय होतं, तुमची एंट्री प्राइस कमी आहे 140, एक्झिट प्राइस जास्त आहे, सो त्यावेळेस तुम्हाला प्रॉफिट दिसणार. शॉर्ट जेव्हा तुम्ही इथे पुट करताल त्यावेळेस कंडिशन उलटी होते, तुमची इनिशियल प्राइस जास्त असते, एक्झिट प्राइस कमी असते, त्यावेळेस तुम्हाला प्रॉफिट होतो, ठीक आहे. ओके सर. सोलंकी साहेब बोला. आता ह्या पण 50 शॉर्टचे ट्रेड टाकूयात. प्राइस वगैरे सध्या आपला तो इश्यू नाहीये, इनिशियल स्टॉप लॉस आपले फक्त 17,000 ला राहतील, 16,900 जे आपले बायचे क्वांटिटी सगळ्यांची 50 राहील. जर्नलिंग खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, पण बरेचसे रिटेलर्स किंवा न्यू ट्रेडर्स त्याला इम्पॉर्टन्स देत नाही, ठीक आहे. हे तुम्हाला एक लॉंग टर्म मध्ये असेसमेंट साठी वगैरे खूप गरजेची गोष्ट आहे. तुम्ही बरोबर ट्रॅकवर आहात नाही, या सर्व गोष्टी याच्यावरनं कळतात. ठीक आहे, आपण यातले पण कसं करूया की 25 ट्रेड आपले प्रॉफिट मध्ये करूयात आपण. एक्झिट प्राइस 1710, फर्स्ट 25 ट्रेड माझे मी प्रॉफिट टाकतोय. बाकीचे 25 ट्रेड मी 1 2 5 लॉस टाकतोय. बाय वाले
इथे सेलच्या याच्यामध्ये आपण शॉर्ट टाकले, तो माझे फर्स्ट ट्रेड आहे 1690 ला माझं. इकडे तुम्हाला जे कलर्स वगैरे हे सगळे ऑटो येणार आहेत, तिथे तुम्हाला कुठेही काही करायची गरज नाहीये. फर्स्ट 25 याते माझे प्रॉफिट मध्ये जातील. 75 ओके 11050. सो प्रत्येक ट्रेडला माझी आपोआप पर्सेंटेज वाईज अमाऊंट वाईज रिस्क कॅल्क्युलेट होत आली. मी कोणत्या ट्रेडवर किती घेतो हे मला कायम कळतंय. माझी रिस्क कमी होते, वाढते. पहा इथे जर तुम्ही बघितलं 8% वरनं ती खाली 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 आली, 3.8 3.95 वगैरे पर्यंत खाली आली, पुन्हा वाढायला लागली. दॅट मीन्स तुम्ही तुमची रिस्क वाढवू राहिलात, पुन्हा कमी होऊ राहिली आहे, पुन्हा वाढवू राहिलात. सो हे पण तुम्हाला यातनं कळतं. ठीक आहे. आता इथे तुम्ही आलात, नेट ऑन नेट 100 ट्रेड्स नंतर तुमची काय पोझिशन होती पाटील साहेब? येस सर. तुम्ही 50,000 रुपीजने स्टार्ट केलंय. हो सर, बरोबर. ठीक आहे. इनिशियली पहा, सगळ्यात वरती तुम्ही टाकलं होतं स्टार्टिंग अमाऊंट 50,000. तर इथे अकाउंट बॅलन्स दिसतोय मला. हो सर. ठीक आहे. सो अकाउंट बॅलन्स मध्ये माझा प्रत्येक ट्रेड झाला आणि 100 ट्रेड नंतर मग माझी पोझिशन काय, 84,000 माझा अकाउंट बॅलन्स झालाय. म्हणजे मी माझ्या याच्यामध्ये 100 ट्रेड मध्ये 69.30% सध्या प्रॉफिटवर बसलोय. एवढा माझा प्रॉफिट झालाय. इथे होतं या ठिकाणी माझा 1,06,000 प्रॉफिट, म्हणजे नेट अकाउंट बॅलन्स होता. एवढे पर्सेंटेज ऑफ कॅपिटल मी गेन करून तेवढ्यावर सध्या माझा गेन चाललाय, हे इथे तुम्हाला दिसतंय. ठीक आहे. आता या फीडिंग मध्ये काही नाही. इकडे आपण आलो तर इथे पहा, इथे लगेच ट्रेड समरी मध्ये तुम्हाला काय दिसतंय, टोटल ट्रेड आपण किती घेतले, डमी ट्रेड किती एंटर केलेत आपण, 100. ओके. सो लगेच त्यामधलं तो मला कन्वर्ट करून सांगतोय नंबर ऑफ विनिंग ट्रेड. किती ट्रेड माझे प्रॉफिटेबल झालेत, किती ट्रेड माझे लुजिंग झालेत. ठीक आहे. त्यावरनं माझी ऍक्युरेसी त्याने काढली. 49% माझी विनिंग रेट आहे, 51% माझी लुजिंग रेट आहे. ऍव्हरेज प्रॉफिट पर ट्रेड किती झालाय मला, जवळपास 3,957 रुपये मी पर ट्रेड प्रॉफिट करतोय. ऍव्हरेज ऍव्हरेज हा कन्सेप्ट कळला का, ऍव्हरेज प्रॉफिट पर ट्रेड. येस सर. एक्सप्लेन करतो वाटल्यास कॅल्क्युलेटरवर. समजा तुम्ही एका ट्रेड मध्ये 100 रुपये प्रॉफिट केला, एकामध्ये 200 केला आणि एकामध्ये 400 केला. किती ट्रेड घेतलेत तुम्ही, 3 ट्रेड. 3 ट्रेड मध्ये तुम्ही मिळवलेत 700 रुपये. सो 700 रुपयाला ज्यावेळेस आपण 3 न डिवाइड करतो त्यावेळेस 233.33 हा ऍव्हरेज प्रॉफिट पर ट्रेड येतो. यावरनं मला अंदाज काय येतो की मी एक लमसम किती रेंज मध्ये प्रॉफिट करतोय. सगळे ट्रेड जर मी कंबाईन केले तर माझ्या प्रॉफिटची एक रेंज किती निघून येते. ठीक आहे. सिमिलरली मी ऍव्हरेज लॉस पर ट्रेड पण मला येतो. कधी पण लक्षात घ्या मित्रांनो की तुमचा ऍव्हरेज प्रॉफिट पर ट्रेड हा कायम ऍव्हरेज लॉस पर ट्रेड पेक्षा जास्तच पाहिजे, तर आणि तरच तुम्ही लॉंगर टर्म मध्ये प्रॉफिटेबल राहणार. ऍक्युरसी डझंट मॅटर. बऱ्याच जणांच्या मनामध्ये असतं की ऍक्युरसी माझी 80% पाहिजे, 90% पाहिजे, 95% पाहिजे. ते बोर्डाचे मार्क नाही आहेत की 95% व्हॅल्यू आहे आणि 50% वाल्याला काही व्हॅल्यू नाहीये. ऍक्युरसी डझंट मॅटर. तुमची ऍक्युरसी 30% असली तरीही काही हरकत पडत नाही. म्हणजे मॅटर करतं हे तुमचे हे खालचे परफॉर्मन्स. इथे लार्जेस्ट विनिंग ट्रेड काय आला माझा,
जे 100 ट्रेड घेतले त्यातलं हायेस्ट प्रॉफिट किती होतं माझं? 4919. लार्जेस्ट लॉस किती आलाय मला? 6066. जमतंय का हे? आता हे डमी ट्रेड आहेत म्हणून ठीक आहे, पण इथे सुद्धा तुमची विनिंग ट्रेड्सची अमाऊंट ही लार्जेस्ट लुजिंग ट्रेड पेक्षा कायम दुप्पट ते तिप्पट जास्त पाहिजे. ठीक आहे, ही जर कंडिशन असेल की जर तुमचा लार्जेस्ट विनिंग ट्रेड कमी येतोय कम्पेअर्ड टू लार्जेस्ट लुजिंग ट्रेड, म्हणजे तुमचं रिस्क मॅनेजमेंट चुकीचं आहे, तुम्हाला त्याच्यावर काम करायला लागणार. ठीक आहे, ओके सर. याच्यामध्ये कुणाला आतापर्यंत याच्यात काही डाऊट आहे का? नो डाऊट सर. तर प्लीज लगेचच्या लगेच विचारत चला, कारण मी पुढे गेलं पुन्हा मागे आलं ना तर बाकीच्यांना पण थोडं इरिटेट होतं. आणि तुम्ही चालूच विचारला तर कदाचित असं होऊ शकतं की तोच प्रश्न दुसऱ्या कोणाला तरी पडलाय, त्याला विचारायचं थोडं ऑकवर्ड फील होतं. तर ही गोष्ट पण. हा बोला सर. नमस्ते सर. सर मंगेश बोलतोय. हा बोला. मी लेट जॉईन झाले आता 10 मिनिटं लेट, तर एक ओव्हरऑल फक्त आयडिया द्या ना काय आहे कसं. रेकॉर्डिंग मिळेल मंगेश, ठीक आहे, काळजी काही नको issue नाही. करूस. ठीक आहे. ठीक आहे, चालू मध्ये काही डाऊट असतील ना ते मात्र इमिजिएट विचारा. ठीक आहे, हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आता लार्जेस्ट विनिंग स्ट्रीक. स्ट्रीक म्हणजे काय असतं? म्हणजे मी जर बोलतोय की आत्ता पहा समजा टेस्ट मॅच झाली, इंडिया श्रीलंका वगैरे, मी जास्त बघत नाही, पण समजा भारत सिरीज जिंकल्यावर असं म्हणतात ना की भारताचा सलग 15वा विजय टेस्ट सिरीज मधला सलग असतो तो, बरोबर? विनिंग स्ट्रीक. सो विनिंग स्ट्रीक मला काय सांगते की मी एकानंतर एक असे कंटिन्यू किती ट्रेड प्रॉफिटेबल करतोय. सो लेट मी एक्सप्लेन. कन्सेप्च्युअल क्लिअरिटी मॅटर करते मित्रांनो ट्रेडिंग मध्ये. समजा हा माझा ट्रेड आहे, माझा रिझल्ट आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 10. फर्स्ट ट्रेड विन 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 विन, लूज विन विन विन. आता याच्यामध्ये सांगा मला माझी लार्जेस्ट विनिंग स्ट्रीक काय झाली मंगेश? हॅलो. लार्जेस्ट विनिंग स्ट्रीक काय होईल? 9 ऑफ 10. हा तेच मी म्हटलं, दॅट्स वाय मी कन्सेप्ट क्लिअर करतोय. म्यूट कर. ठीक आहे, लक्षात घ्या मी जसं म्हटलं की सलग 15वा विजय भारताचा, सो दॅट इज कॉल्ड स्ट्रीक. इथे जर तुम्ही आले विन 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 विन, 6 नंतर 7th लूज आहे ना, माझा लॉस आहे, अगेन 1 2 3 प्रॉफिट आहे. सो इथे माझी विनिंग स्ट्रीक फक्त बनते 6. कळलं का? कुणाला डाऊट आहे अजून? विनिंग स्ट्रीक आणि लुजिंग स्ट्रीक. नो डाऊट सर, क्लिअर. ठीक आहे, विनिंग सिरीज म्हणजे सर थोडक्यात. आणि कुणालाही काही प्रश्न असतील तर विचारायला मात्र घाबरू नका, कारण चुकीचे कन्सेप्ट किंवा मनात काही चुकीचे अजम्पशन घेऊन ट्रेडिंग होत नाही. ठीक आहे, सो 6 वेळा मी मॅक्सिमम जिंकतोय जर ट्रेड घेतलेत मी, तर असं हिस्टॉरिकली मला दिसून येतं की माझे एकामागे एक मॅक्सिमम 6 वेळा प्रॉफिटेबल ट्रेड होतात. सो यानं काय होतं, तुम्ही मॉरली चेक मध्ये राहतात, ओव्हर कॉन्फिडंट होत नाहीत या गोष्टीमुळं, की समजा तर 6 ट्रेड तुमचे प्रॉफिटेबल झालेत. ओके यार, असं तर हिस्ट्रीत बऱ्याच वेळा झालेलं दिसतंय, कारण आज हे परफॉर्मन्स शीट तुमचं भरलं नाहीये. तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्षाला भराल, कंटिन्यू याला ठेवाल, तर तुमचा हा हिस्टॉरिकल डेटा क्रिएट होत जातो. सो तुम्हाला काय कळणार आहे मग की अरे गेल्या 4 वर्षात असं भरपूर वेळा झालं की मी 5-5 6-6 ट्रेड
स्ट्रीक मध्ये प्रॉफिटेबल झालं. सो हे काय इट्स नॉट अ बिग डील, की लय मोठी गोष्ट नाहीये. तुम्ही ओव्हर कॉन्फिडंट होत नाही, तुमची सायकोलॉजी किंवा जो कॉन्फिडन्स आहे तो चेक मध्ये राहतो, की मी त्यानंतर लॉसही केलेले आहेत. सिमिलरली जर माझा इथे लॉस 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 विन विन लॉस लॉस, आता ही 6 ही माझी काय झाली पाटील सर? लुझिंग स्ट्रिक. ठीक आहे, लुझिंग स्ट्रिक झाली. शिंदे साहेब, काय होतं या लुझिंग स्ट्रिकचं बेनिफिट काय होईल मला? मी लागोपाठली किती वेळा लॉस केलाय ते मला हा, हे लक्षात येईल. कळतं, मान्य आहे. पण जसा विनिंग स्ट्रिकचा मला एक कंट्रोल होता माझ्या ओव्हर कॉन्फिडंट न होण्यावर, तसा माझ्या लुझिंग स्ट्रिक मुळे काय बेनिफिट होतो मला? मला एक कॉन्फिडन्स राहणार आहे की 6 नंतर हा, मला की बाबा माझा असं झालंय. कॉन्फिडन्स, माझं मॉरल डाऊन नाही होत, की मला हिस्ट्रीमध्ये मला जर मी लुकआउट केलं तर मला हे कळतं की मी 8 ते 10 वेळा गेले, असं बऱ्याच वेळा झालंय की माझे 7-8 ट्रेड लाईनीत लॉस मध्ये गेलेत. सो ठीक आहे, काय हरकत नाही, हा पण टाइम निघून जाईल. हे छोटे छोटे लॉसेस मी बेअर केले तर त्यानंतर मला प्रॉफिट होतंय. सो ही लुझिंग स्ट्रीक तुम्हाला ट्रेडिंग मधनं आउट होण्यापासून थांबवते किंवा तुमचा कॉन्फिडन्स लो होण्यापासून थांबवते. सो त्याचा इम्पॉर्टन्स हा आहे, तुम्हाला चेक मध्ये राहतात. इथे टोटल ट्रेडिंग कॉस्ट, आता हे एक्झाम्पल आहे, पण तरीही लक्षात घ्या की जसं मी म्हटलं की मी जर नेट प्रॉफिट किती केलंय 34,000 मी प्रॉफिट केलंय आणि त्यासाठी जर मी ब्रोकरेज 1 लाख पे करतोय, सो मी आयदर एक्सेसिव्ह ट्रेडिंग करतोय किंवा माझा ब्रोकर मला हिडन चार्जेस लावतोय किंवा माझं म्हणजे ट्रेड मॅनेजमेंट बरोबर नाहीये, समथिंग इज रॉंग. सो मला याच्यावर पण वर्कआउट करायला लागणार. सो या प्रत्येक परफॉर्मन्स शीट मध्ये तुम्हाला या गोष्टी बघायच्यात, प्रत्येक गोष्ट तुम्हाला चेक करायची आहे. ठीक आहे, इथे तुमचं काय आलं, ऍव्हरेज रिस्क पर ट्रेड, सॉरी इथे आपलं ऍव्हरेज प्रॉफिट अँड लॉस पर ट्रेड. याच्यात आणि याच्यात काय फरक आहे मित्रांनो, मला सांगा बरं. ऍव्हरेज प्रॉफिट पर ट्रेड, ऍव्हरेज लॉस पर ट्रेड आणि ऍव्हरेज P&L पर ट्रेड, या तिन्हींमध्ये फरक काय येईल? सर, ते तम्मलवार साहेब, प्रत्येक काय trade- फरक येईल? हॅलो? ठीक आहे, लक्षात घ्या, इथे ऍव्हरेज प्रॉफिट पर ट्रेड मध्ये मी जेवढ्या ट्रेड मध्ये प्रॉफिट केलंय, लक्षात आलं का? समजा मी किती ट्रेड प्रॉफिट केलेत, 49 ट्रेड प्रॉफिट केलेत. सो हा काय सांगतो मला की 49 ट्रेडचं ऍव्हरेज प्रॉफिट किती आहे. हा कॉलम मला सांगतो की मी 51 ट्रेड्स मध्ये लॉस केलाय, तो अकॉर्डिंगली पर ट्रेडचा लॉस किती आहे या लुझिंग ट्रेड्सचा. पण हा ऍव्हरेज प्रॉफिट लॉस पर ट्रेड मला सांगतो की हे 100 ट्रेड्स घेतल्यानंतरची माझी पोझिशन काय. सो इट इज पॉझिटिव्ह 346, म्हणजे मी कसेही ट्रेडिंग करू द्या, माझा ऍव्हरेज प्रॉफिट पर ट्रेड 350 रुपयाच्या जवळपास आहे. म्हणजेच जर ही फिगर पॉझिटिव्ह आहे, इट इंडिकेट की मला प्रत्येक ट्रेड मध्ये एवढं ऍव्हरेज प्रॉफिट होतंय. माझी ऍक्युरसी वगैरे काहीही घेणं देणं नाही येत याच्याशी. ठीक आहे, कळलं मंगेश? ठीक आहे, इथे ओके. हे काही बिग डील नाही की रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती आलंय मला. जेवढं काय सध्या माझं प्रॉफिट आहे त्यावरनं माझं रिटर्न किती आलंय तेवढंच आहे, सिम्पल. ऍव्हरेज रिस्क पर ट्रेड मी किती घेऊ राहिलोय, सो 5.91% मी ऍव्हरेज 100 ट्रेडची माझी ऍव्हरेज रिस्क आली आहे 5.9% ऑफ माय टोटल कॅपिटल अकाउंट बॅलन्स. ठीक आहे, कॅपिटल नाही, अकाउंट बॅलन्स. सो त्यामुळं काय होतंय की मला एक कळतं की मी ओव्हरऑल एक्सेसिव्ह म्हणजे हाय रिस्क ट्रेडिंग करतोय की खूप मॉडरेट रिस्क घेतोय की एकदमच कमी रिस्क घेतोय.
आता रिस्कचा पण फंडा असा आहे की जर माझं अकाउंट 1 CRचं आहे तर माझी रिस्क कॅपॅसिटी वेगळी आहे, तुमचं अकाउंट 1 लाखाचं आहे तर तुमची कॅपॅसिटी वेगळी आहे. जेवढं तुमचं अकाउंटचा बॅलन्स कमी तेवढे इथे तुम्हाला थोडीशी हाय रिस्क ट्रेडिंग करायला लागते. ठीक आहे, हाय रिस्क करणं आणि गॅम्बलिंग करणं याच्यात फरक आहे. ठीक आहे, जसं तुमचा कॅपिटलचा बॅलन्स म्हणजे अकाउंट बॅलन्स ग्रो होतो, कॅपिटल वाढतं, इट शुड कम डाऊन. हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की जर तुमचा प्रॉफिट वाढतोय तर रिस्क पर ट्रेड कमी व्हायला पाहिजे. ठीक आहे, ऍव्हरेज रिवॉर्ड पर ट्रेड, रिवॉर्ड म्हणजे काय, माझं प्रॉफिट. सो इथेच लक्षात येते की मी प्रॉफिट कमी घेतोय, रिस्क जास्त घेतोय, माझा रिस्क टू रिवॉर्ड खराब आहे, 1:0.7 आहे. सो इट्स नॉट अ गुड. ड्रॉडाऊन हा कन्सेप्ट कुणाला माहिती आधी, हे सांगण्याआधी हा कन्सेप्ट कुणाला माहिती आहे किंवा नाहीये, किती जणांना नाही माहिती. नाही माहिती. ठीक आहे, चला आधी आपण इक्विटी कर्व मध्ये येऊ. इक्विटी कर्व हा काय दाखवतो की मी ट्रेडिंग सुरू केल्यापासून माझी ग्रोथ कशी चालली आहे. ठीक आहे, 1 मिनिट थांबा, आपण आहे ना डेटा आधी याला ठीक आहे. सो इक्विटी कर्व मला काय दाखवतो की मी ऍज अ ट्रेडर म्हणून किंवा प्रॉफिट मध्ये कसा ग्रो करतोय. ठीक आहे, आता इथे काय दिसतंय, जर आपण जर्नल मध्ये बघितलं तर मी पहिले 25 ट्रेड डमी जे टाकलेत ते सगळे प्रॉफिटेबल टाकलेत. सो माझ्या इक्विटी कर्व मध्ये काय झालं, माझी ग्रोथ आहे, रायझिंग आहे, मी कंटिन्यू प्रॉफिट करतोय. ओके, आणि इथे पीकला आलोय. आता इथे पीकला आल्यानंतर माझे लॉसची स्ट्रीक सुरू झाली, ही कंटिन्यू 25 लॉसेस आहेत. तर काय झालंय, हे डाऊन आलोय मी. ओके, आणि डाऊन आल्यानंतर पुन्हा माझी विनिंग स्ट्रीक सुरू झाली, मी पुन्हा वरती 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 ग्रो केलं. सो मी पहिले जो हाय केलाय त्या हाय पासून मी किती खाली आलोय पुन्हा वरती जाण्यासाठी. या म्हणजे जर कुणाला टेक्निकल अनालिसिस माहित असेल तर रिट्रेसमेंट शब्द असतो पहा, की शेअर वर आल्यावर पुन्हा थोड्या वेळ खाली येतो. हाय लो. ठीक आहे, सो इट्स जस्ट लाईक अ रिट्रेसमेंट इन तुमच्या प्रॉफिट मधली ही रिट्रेसमेंट आहे की तुम्ही कंटिन्यू ट्रेडिंग करत राहिलात तर तुमचं प्रॉफिट कंटिन्यू वर जाण्याआधी थोडं किती खाली आलं. सो हा जो खाली आलेला भाग आहे ना याला आपण म्हणतो ड्रॉडाऊन. ठीक आहे, ड्रॉडाऊन की माझं प्रॉफिट वरती वरती चाललं होतं, मी अचानक पीक मधनं कंटिन्यू लॉसेस करायला लागलो, खाली आलो, रिकवर झालो, स्वतःची स्ट्रॅटेजी वगैरे इम्प्रूव्ह केली आणि पुन्हा ग्रो केलं. सो या 2 पीक मधले हे जर डाऊनफॉल येतो त्याला आपण म्हणतो ड्रॉडाऊन. ठीक आहे, ड्रॉडाऊन तुमचा कधीच जास्त नाही पाहिजे. ऍक्सेप्टेबल ड्रॉडाऊन इन प्रोफेशनल फील्ड येतो एक 20%, 25%. ठीक आहे, ड्रॉडाऊन बोलतोय मी, लॉसेस नाही. म्हणजे मी 10,000 सुरू केलंय आणि मी लॉस करत 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 मी 7,500 वर आलंय, तर तुम्ही म्हणताल सरांनी सांगितलं होतं की 25% लॉस होऊ शकतो, ऍक्सेप्टेबल. हा तुमचा ड्रॉडाऊन नाहीये. तुम्ही 10,000 सुरू केलं आणि डायरेक्ट 7,500 वर आले, सो इट्स नॉट युअर ड्रॉडाऊन, हे तुमचं कॅपिटल वाईप आउट झालंय. ठीक आहे, ड्रॉडाऊन तुम्हाला काय सांगतो की तुम्ही अर्न केलेल्या प्रॉफिट मधलं तुम्ही मार्केटला रिटर्न किती दिलं. म्हणजे मी जर 10,000 प्रॉफिट कमवलं असेल आणि त्यातलं 25% प्रॉफिट मी मार्केटला परत दिलं तरीही मी आज 7,500 प्रॉफिट मध्ये, तो माझा ड्रॉडाऊन आहे, ते ऍक्सेप्टेबल आहे मला. कारण मी माझ्या काही कमवलेल्या प्रॉफिट मधलं काहीतरी जाणार आहे. असं होणार नाही की मी 100% रोजच्या रोज प्रॉफिट करतोय. ठीक आहे, समजलं? याच्यात कोणाला काही डाऊट?
नो डाऊट सर. ठीक आहे, चला. एक्सपेक्टन्सी इन टर्म्स ऑफ रुपीज हा जस्ट लाईक तुम्हाला ऍव्हरेज P&Lच येणार, की प्रोबॅबिलिटी वाईज हे चेंज होणार फक्त. ठीक आहे. एक्सपेक्टन्सी मला काय सांगते की मी n नंबर ऑफ ट्रेड्स घेतले, इथे माझे ट्रेड किती आहेत 100. सो ही माझी सॅम्पल साईज आहे. मी 100 ट्रेड घेतल्यानंतर माझी पर ट्रेड प्रॉफिटची एक्सपेक्टन्सी किती राहणार. म्हणजे मी 100 ट्रेड घेऊ द्या, रिस्क रिवॉर्ड रेशिओ जो माझा जुना ठरलेला असेल किंवा जी माझी ऍक्युरेसी असेल त्यानुसार ही माझी एक्सपेक्टन्सी चेंज होणार. पण ही कायम आणि कायम पॉझिटिव्हच पाहिजे. जर तुमची एक्सपेक्टन्सी मायनस मध्ये जाते, एक्सपेक्टन्सी इन टर्म्स ऑफ आर आणि एक्सपेक्टेशन या तीनही फिगर जर तुमच्या लोएस्ट असतील, यात 0.52 ओके ग्रेटर दॅन 0 आहे, पण इट शुड बी ग्रेटर दॅन 1. एक्सपेक्टेशन कितीही असू द्या, एवढं मॅटर नाही करत ते, पण ते 0च्या वरतीच पाहिजे. ठीक आहे. सो जर तुमची एक्सपेक्टन्सी इन टर्म्स ऑफ आर, एक्सपेक्टन्सी रुपीज वगैरे जर मायनस असतील तर तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटेजीवर काम करण्याची गरज आहे. ठीक आहे. इथे जर तुमचा हे लार्जेस्ट विनिंग आणि याच्यामध्ये जर डिफरन्स असेल तर तुम्हाला तुमच्या रिस्क मॅनेजमेंटवर काम करण्याची गरज आहे. ठीक आहे. सो हे झालं तुमचं सगळं शीट बद्दल आपल्या.